Hey, hi everyone. I hope you all doing great. आणि आजचा टॉपिक आहे आपला की आपण काय करावं आफ्टर 10 और 11 और द 12. ओके, बिकॉज आता सगळ्यांचं जे शेड्यूल आहे, एक्झाम वगैरे बऱ्याच काही गोष्टी आहेत. इवन इंजिनिअरिंगची जे मुलं आहेत त्यांची एक्झाम वगैरे बऱ्याच गोष्टी चालू आहेत. ओके, सो जे कोणी आता 10वी आणि 11वी आणि 12वीला आहेत, ओके, सो त्यांच्यासाठी माझ्याकडनं खास मेसेज की मेक शू टू वर्क ऑन युअर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज. एक्स्ट्रा करिक्युलर म्हणजे इट्स समथिंग अबाउट अ कॉम्प्युटर. ओके, इफ यू आर पॉसिबल एखादं इन्स्टिट्यूट वगैरे बघा, तिथं ॲडमिशन घ्या आणि कंप्लीट करा. बिकॉज ॲटलिस्ट यू शुड नो की बेसिक फंक्शनिटी वगैरे या सगळ्या गोष्टी काय असतात काय नाही तुम्हाला कळणार आहे त्या सगळ्या गोष्टी. ओके, इट विल हेल्प यू अ लॉट. बट फक्त जॉईन करू नका टाईमपास म्हणून. ओके, शिका सगळ्या गोष्टी, इन डेप्थ नॉलेज अंडरस्टँडिंग वगैरे घ्या. ओके, सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड थिंग, इफ यू वॉन्ट टू गो इन एनी स्पोर्ट और समथिंग लाईक दॅट, ते पण एक करू शकतात. ॲटलिस्ट तुम्हाला 2-3 महिने तुमच्याकडे टाईम आहेत. आणि आत्ताच डिसिजन घ्या की ॲक्च्युली तुम्हाला काय करायचं. इफ यू आर इन 10th स्टँडर्ड, सो दिस इज द राईट टाईम टू टेक द डिसिजन की आत्ता काय करायचं आहे आपल्याला. कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं की सायन्सला ॲडमिशन घ्यायचं की आपलं वेगळी काही फील्ड असेल त्याला ॲडमिशन घ्यायचं. सो प्लॅन इट राईट नाव. ओके, त्याच्यानुसार प्लॅन करा सगळ्या गोष्टींचा. आणि 12वीला जर असणार तर 12वीनंतर प्लॅन करा की डी फार्मसीला घ्यायचं का, कशाला घ्यायचं आहे, का इंजिनिअरिंगला घ्यायचं आहे. सो आय होप तुमच्या नीट किंवा JEETच्या एक्झाम आहेत किंवा CET वगैरे तर तुम्ही देतच असणार आहेत. प्लॅन इट. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. मार्केट इज व्हेरी टफ. ओके, सो जी काही ब्रँच वगैरे घेत आहेत त्याचा पण विचार आत्तापासूनच करून ठेवा. डोंट वेट की ऐन टायमाला जी सिच्युएशन बेस्ड ऑन दॅट आय विल टेक द डिसिजन. सो इट विल बी लेट. ओके, बेटर टू टेक द डिसिजन राईट नाव. ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत करिअरमध्ये. सेकंड गोष्ट, जसं मी बोललो, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ह्या पण करा, खूप इम्पॉर्टंट आहेत. ओके, प्लॅन करा. एक पर्टिक्युलर गायडन्स घ्या. तुम्हाला कोणाकडनं गायडन्स घ्यायचं आहे काय ते घेऊ शकतात तुम्ही. बट प्लॅन दिस पर्टिक्युलर थिंग्स. ओके, सो थँक्यू फॉर hearing me, and if you have any question you can give me a call, or you can WhatsApp me, or you can connect through me through Insta and the YouTube ID. And thank you for watching, and stay tuned, and we will see you in the next vlog. Bye, good night.